कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातून एक चिंतेची बातमी समोर येते। निजामपूर माणगाव मार्गावरती जेटीएल कंपनीच्या अतिभारित म्हणजेच ओव्हरलोड ट्रेलरमुळे अपघातांना निमंत्रण मिळत असून स्थानिक नागरिक त्रस्त आहेत। नुकतेच 15 सप्टेंबर रोजी सायंकाळी पानोसे पुलाजवळ चढणीवरती कंपनीचे 2 ओव्हरलोडेड ट्रेलर अचानक बंद पडले। यामुळे मोठा अपघात होता टळला। मात्र या घटनेमुळे तब्बल 4 ते 5 तास महामार्गावरती वाहतूक कोंडी झाली। वाहनांच्या 3 ते 4 किलोमीटर लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले। या प्रकारामुळे निजामपूर आणि कोस्ते खुर्द येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत। मोठ्या जीवितहानीची वाट प्रशासन पाहणार आहे का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत। या ओव्हरलोडेड वाहतुकीवरती तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे। निजामपूरमधील कोस्ते खुर्द येथे जेटीएल नावाची कंपनी आली। त्या कंपनीचे सर्रास अवजड वाहतूक जे ओव्हरलोड अवजड वाहतूक होत असते आणि सतत कोस्ते खुर्द येथील त्या पाडोसे गावाजवळ चढणीवर सतत त्यांच्या गाड्या बंद पडत असतात। त्या बंद पडलेल्या गाड्यांचा सर्व नागरिकांना त्रास होतो आणि अपघात होण्याची शक्यता असते। कंपनी प्रशासनाला वारंवार तक्रार देऊनही त्यांनी याची कोणतीही दखल घेतली नाही। ते सांगतात आमचा कोणताही संबंध नाही। पुढील म्हणून आम्ही आज माणगाव पोलीस स्टेशनला एक निवेदन द्यायला आलो होतो। साहेबांना निवेदन दिले आणि आमची कळकळीची विनंती आहे की प्रशासन याच्यावर कायदेशीर कारवाई करावी।